स्वागत आहे तुमचं जीटी इंजिनिअरिंग अकॅडमी या युट्यूब चॅनलवर. मी गोकुळ टेकाळे आणि आपण पाहत आहोत डिप्लोमा सेकंड इयर मेकॅनिकल ब्रांच सिव्हिल ब्रांचचा फॉर्म नावाचा हा सब्जेक्ट, त्यातील युनिट नंबर 1 मोमेंट ऑफ इनर्शिया. त्यातील आपण काही एक्झाम्पल सॉल्व्ह करत आहोत. लास्ट लेक्चरला आपण काही एक्झाम्पल सॉल्व्ह केले होते सर्क्युलर सेक्शनचे. त्यामध्ये पोलर मोमेंट ऑफ इनर्शिया बघितला होता आपण. त्यानंतर अबाउट टँजंट पण फाइंड केला होता मोमेंट ऑफ इनर्शिया. अँड आज आपण त्याचे नेक्स्ट एक्झाम्पल घेणार आहोत. जर तुम्ही अजून आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा. आणि जर तुम्हाला कोणताही कोर्स रिक्वायरमेंट असेल, सॉलिड मेकॅनिक्स, स्ट्रेंथ ऑफ मटेरियल असू द्या किंवा FMM असू द्या, जे की सेकंड इयर डिप्लोमासाठी आहेत, किंवा फर्स्ट इयर डिप्लोमाला जर तुम्ही असताल तर तुमचा मॅथमॅटिक्स 1 आणि मेकॅनिक्स हे पण कोर्सेस आपल्या ऍप्लिकेशनवर म्हणजे जीटी इंजिनिअरिंग अकॅडमी या ऍप्लिकेशनवर अवेलेबल आहे. लिंक त्याची मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तुम्ही नक्की तिथून व्हिडिओ पाहू शकता. आणि जर तुम्हाला आवडले, तुम्हाला समजलं, तर तुम्ही इथून प्रिपरेशन करून चांगला स्कोर करू शकता. तर आपण व्हिडिओला स्टार्ट करूयात. चला बघा काय दिलंय. त्याला क्वेश्चन मध्ये दिला आहे कॅल्क्युलेट द मोमेंट ऑफ इनर्शिया अँड रेडियस ऑफ गायरेशन. मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड करायचा आहे, रेडियस ऑफ गायरेशन फाइंड करायचं आहे. 60 mm डायमीटर सर्कल. तर डायमीटर दिलेली आपल्याला 60 mm. तर गिवन मध्ये काय येणार, डायमीटरच येणार फक्त 60 mm. ठीक आहे, गिवन मध्ये काही जास्त इन्फॉर्मेशनची गरज पण नाहीये. नेक्स्ट आहे आपल्याला विचारलंय काय, मोमेंट ऑफ इनर्शिया. तो मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला काय येणार, मोमेंट ऑफ इनर्शियाचा सांगा फॉर्म्युला काय येणार. मोमेंट ऑफ इनर्शियाचा Ixx इज इक्वल टू, सर्क्युलर साठी जर आपल्याला स्पेसिफिकली मेन्शन नाही केलंय की टँजंटला विचारलंय की काय, जसं की लास्ट एक्झाम्पल मध्ये आपल्याला स्पेसिफिकली मेन्शन केलं होतं की अबाउट एनी टँजंट विचारलाय, तर मग त्या केस मध्ये IG प्लस A इंटू H² हा फॉर्म्युला होतो. पण इथे काही मेन्शन केलेलं नाही, त्यामुळे डायरेक्टली आपण Ixx is equal to Iyy is equal to pi by 64 into d चा पॉवर 4 हा डायरेक्टली फॉर्म्युला यूज करू शकतो. त्यातून आपल्याला काय भेटणार, त्यातून आपल्याला भेटणार मोमेंट ऑफ इनर्शिया. काय भेटणार आपल्याला, मोमेंट ऑफ इनर्शिया भेटणार आहे. चला, मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला मी दिलेला, त्यामध्ये व्हॅल्यू पुट करूयात. व्हॅल्यू काय येणार, पाय अपॉन 64 इंटू डी ची व्हॅल्यू आहे 60, त्याचा पॉवर करायचा आहे 4. किती आन्सर येत आहे कॅल्क्युलेट करा. पाय इंटू 64, पाय डिवाइड बाय 64, पाय इंटू 60 चा पॉवर 4 डिवाइड बाय 64. तर ENG जर प्रेस केला आपण तर 636.17 इंटू, बरोबर आहे का, बरोबर आहे, 636.17 इंटू 10⁻³ युनिट येणार MM पॉवर 4. कसा आला युनिट, डायमीटर युनिट MM आहे, त्याचा पॉवर 4 आहे म्हणून याचा पण पॉवर 4. तर हा झाला आपला मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट डायमीटर. समजे का, समजे होंगे. सिंपल फक्त व्हॅल्यू पुट करायची होती. आता आपल्याला पुढे विचारलंय रेडियस ऑफ गायरेशन म्हणजे K फाइंड करायचं आहे. तर रेडियस ऑफ गायरेशनचं काय आहे, रेडियस ऑफ गायरेशनचं फॉर्म्युला काय आहे, K ने डिनोट करत असतो आपण. रेडियस ऑफ गायरेशन K इज इक्वल टू, फॉर्म्युला असतो अंडर रूट मध्ये I अपॉन A. I अपॉन काय, A. I तर आपल्याकडे आहे, बट A कसा काढायचा, A फाइंड करावं लागेल. A फाइंड करा. A इज इक्वल टू पाय बाय 4 इन ब्रॅकेट किंवा इंटू D चा पॉवर 2, पाय बाय 4 D². तर एरिया काय येणार, एरिया काय येणार आहे, पाय इंटू डायमीटर आहे 60 चा स्क्वेअर डिवाइड बाय 4. तर हा येईल 2827.43 mm². हा झाला एरिया. इथे व्हॅल्यू पुट करतो मी, म्हणजे आपल्याला लक्षात येईल 60 चा स्क्वेअर केलेला आहे. त्यानंतर मग हा फॉर्म्युला यूज करू शकतो आपण. आधी एरिया, त्यानंतर व्हॅल्यू पुट करा, त्यानंतर एरियाची व्हॅल्यू फाइंड करा, नंतर मग K चा फॉर्म्युला यूज करा. ठीक आहे, चला
तर मग इथे काय ना के इज इक्वल टू अंडर रूट मध्ये काय व्हॅल्यू येणार, अंडर रूट मध्ये व्हॅल्यू येणार आय ची व्हॅल्यू 636.17 इंटू 10⁻³ डिवाइड एरिया काय येणार 2827.43. सिम्पली फक्त काय करायचं आहे, फक्त आपल्याला व्हॅल्यू पुट करायची आहे कॅल्सी मध्ये आणि आपलं डायरेक्टली आन्सर भेटून जाईल. चला अंडर रूट ब्रॅकेट टाकतोय मी 636.17 इंटू 10⁻³ डिवाइड 2827.43. तर माझा आन्सर आला आहे 14.99 म्हणजेच अप्रॉक्सिमेटली 50. म्हणजेच अप्रॉक्सिमेटली किती 15. युनिट काय येणार mm² अपॉन mm² म्हणजे mm. तर रेडियस ऑफ गायरेशनचा युनिट असतो mm. रेडियस कोणत्याही रेडियसचा युनिट असतो mm. ठीक आहे. तर काय केलं सिम्पली आहे बघा, मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला यूज केला, नंतर एरिया फाइंड केला, नंतर के फाइंड केला, बस एवढंच होतं. चला तर नेक्स्ट क्वेश्चन बघूया काय आहे. हॉलो म्हणजे ज्यामध्ये दोन डायमीटर असतात, इंटरनल आणि एक्सटर्नल. हॉलो आहे हॉलो. चला हॉलो आहे तर आपण सॉल्व्ह करूयात. गिवन मध्ये काय काय येणार. एक्सटर्नल डायमीटर म्हणजे कॅपिटल डी 100 mm, थिकनेस दिला आहे 10. यावरून आपल्याला इंटरनल डायमीटर फाइंड करायचे. कसे करायचे सांगतो. कॅल्क्युलेट द मोमेंट ऑफ इनर्शिया अँड रेडियस ऑफ व्हेरिएशन अबाउट द डायमीटर. सिंपल आहे. आता कधी पण लक्षात ठेवायचं बघा, तुम्हाला काय लक्षात ठेवायचंय तर सांगितलंच नाही मला सुरुवात. लक्षात हे ठेवायचंय इंटरनल डायमीटर एक्सटर्नल डायमीटर यांचं काय रिलेशन आहे बाबा. तर बघा तुम्हाला एकदम बेसिक पासून सांगतो मस्तपैकी. हा एक छोटूसा सर्कल घेतला मी, त्याची डायमीटर घेतली मी डी, आणि दुसरा एक मोठूसा सर्कल घेतला मी. हा जो आहे हा आहे स्मॉल डी, हा जो आहे बाहेरचा मोठा डी, हा कोणता आहे मोठा डी आहे. बाहेरच्या सर्कलचा मोठा, आतल्या सर्कलचा छोटा. समजेगा? समजे होंगे. तो ये ही आपका कॅपिटल डी, आणि हा जो आहे मिडलचा हा असतो थिकनेस, हा एवढूसा आणि हा एवढूसा. ठीक आहे. हे प्रॉपरली लक्ष द्या. आता हा कन्सेप्ट खूप इम्पॉर्टंट आहे. इंटरनल आणि एक्सटर्नल जर डायमीटर असतील तर काय करायचं. आता जर मला हा एक्सटर्नल डायमीटर फाइंड करायचं, मला काय करावं लागेल, तिघांची ऍडिशन करावं लागेल. म्हणजे कॅपिटल डी इज इक्वल टू काय ना टी प्लस डी प्लस टी. हा एवढा डिस्टन्स, हा एवढा डिस्टन्स आणि हा एवढा डिस्टन्स. तर पहिला डिस्टन्स टी, दुसरा डिस्टन्स डी स्मॉल डी, आणि तिसरा डिस्टन्स परत टी. तर डी इज इक्वल टू कसं लिहू शकतो मी, स्मॉल डी प्लस 2t. कसं लिहू शकतो. जर मला एक्सटर्नल डायमीटर फाइंड करायचं असेल तर इंटरनल डायमीटर म्हणजे 2 वेळा थिकनेस ऍड करायचा, 2 टाइम्स थिकनेस ऍड करायचा. हा जर 2t मी लेफ्ट साइडला घेतला तर कॅपिटल डी इज इक्वल टू मायनस 2t होईल. तो फॉर्म्युला कशाचा होणार, स्मॉल डीचा होणार. तर लॉजिक काय सांगते बघा, जर मला छोटी डायमीटर दिली, छोटी म्हणजे इंटरनल म्हणजे इनसाइड डायमीटर, तर छोटी डायमीटर दिली तर मला 2 वेळा थिकनेस ऍड करायचा आहे, त्यावेळेस मला मोठी डायमीटर भेटणार. जर मला मोठी डायमीटर दिली तर काय करायचं, मला 2 वेळा थिकनेस मायनस करायचं, त्यावेळेस मला छोटी डायमीटर भेटेल. तर हा लॉजिक तुम्हाला यूज करायचा आहे. किंवा सिम्पली डायरेक्टली फॉर्म्युला, एक फॉर्म्युला लक्षात ठेवा, डी इज इक्वल टू डी प्लस 2t. त्यामध्ये व्हॅल्यू पुट करायच्या, ज्या व्हॅल्यू आहेत त्या. आता पहिले कॅपिटल डी माहितीये, त्याच्यानंतर स्मॉल टी माहिती आहे. पहिलाच फॉर्म्युला किंवा हा दुसरा फॉर्म्युला यूज करा. काय फॉर्म्युला आहे, स्मॉल डी इज इक्वल टू कॅपिटल डी मायनस 2t. छोटी डायमीटर फाइंड करायची तर मायनस येणार, त्यावेळेस छोटी भेटणार ना. ऍड केलं तर काय होईल, मोठी भेटणार. तर स्मॉल डी इज इक्वल टू कॅपिटल डी किती आहे 100 आहे, मायनस 2 इंटू किती येणार 10 येणार. तर काय होईल मग इथे, डी इज इक्वल टू 100 मधून 20 गेले 80 mm. हा झाला तुमचा काय झाला इंटरनल डायमीटर.
समजे क्या, बोलो समजे की नाही समजे. ठीक आहे, सिंपल आहे. आता आपल्याला काय विचारलंय, आपल्याला विचारलं आहे मोमेंट ऑफ इनर्शिया. तर मोमेंट ऑफ इनर्शिया जर आपल्याला फाइंड करायचं आहे तर काय करायचं आहे, काही सांगितलंय का टँजंट वगैरे काय नाही सांगितलं. मग काय, आपला एकच फॉर्म्युला आहे, π/64 d⁴ यामध्ये द्या व्हॅल्यू टाकून. बट इथे आपल्याला हॉलो आहे, हॉलो असल्यावर काय करायचं, मग मोठा डायमीटर पॉवर 4 मायनस छोटा डायमीटर पॉवर 4. तर काय येणार मग इथे, इथे येणार π/64 इंटू इन ब्रॅकेट 100चा पॉवर 4 मायनस 80चा पॉवर 4. तर याचा आन्सर येईल आपल्याकडे किती येईल बघा, किती येते आन्सर. आपल्याकडे आन्सर यायला पाहिजे पाय इंटू ब्रॅकेट 100चा पॉवर 4 मायनस 80चा पॉवर 4 ब्रॅकेट कम्प्लीट डिवाइड बाय 64. तर EN ची जर प्रेस केलं मी आन्सर आल्यानंतर, तर 2.8981 इंटू 10⁶ mm पॉवर 4. बरोबर आहे का की नाही आहे, कुठे गेला मोमेंट ऑफ इनर्शिया, 2.8981. ठीक आहे, बरोबर आहे. असं लिहिलं तरी आपला आन्सर बरोबर आहे. आता आपल्याला पुढे फाइंड करायचं आहे रेडियस ऑफ गायरेशन. रेडियस ऑफ गायरेशन म्हणजे के. के फाइंड करायचा आहे, तो वापस आपल्याला हा फॉर्म्युला आहे, बट इथे आधी एरिया फाइंड करावं लागेल. सो एरिया काय येणार, आता हॉलोचा एरिया काय असतो, हॉलोचा एरिया आपण इकडे काढून घेऊ शकतो. हॉलोचा एरिया काय असतो, π/4 इंटू कैपिटल D² माइनस स्मॉल d². तो इसमें वैल्यू पुट करो और आंसर निकालो. π/4 इंटू डायमीटर आहे 100 चा स्क्वेअर मायनस 80चा स्क्वेअर. आता इथे कन्फ्युजन झालं नाही पाहिजे, मोमेंट ऑफ इनर्शियासाठी पॉवर 4 असतो, एरियासाठी अरे ऐसा करेंगे तो कैसा बनेगा, चलो कुछ तो भी करते हैं. ठीक है, चलो हो गया. तो एरिया किती येईल बरं, पाय इंटू 100चा स्क्वेअर मायनस 80चा स्क्वेअर डिवाइड बाय 4. अरे सेमच आलाय, 2827. क्या बात है, 2827.43 2827.43 mm स्क्वेअर. मग के इज इक्वल टू, फक्त काय करा, फॉर्म्युला वैल्यू पुट करा. इस फॉर्मूले में बस वैल्यू पुट करना है. चला मग करा व्हॅल्यू पुट. काय येत आहे आन्सर, काय येत आहे आन्सर. आय ची व्हॅल्यू आहे 2.8981 इंटू 10⁶. एरिया आहे 2827.43. तर के चं आन्सर येईल अंडर रूट 2.8 ब्रॅकेट टाकतो, ब्रॅकेट अंडर रूट ब्रॅकेट 2.8981 इंटू 10⁶ डिवाइड 2827.43. तो 32 के आसपास में आना चाहिए. शाबाश. तो के ची व्हॅल्यू आहे 32 mm. समजलं का सांगा. सिंपल आहे. जर हॉलो असेल तर काय करायचंय, कॅपिटल D² मधनं स्मॉल d² मायनस करायचं. आय साठी काय करायचंय, कॅपिटल D⁴ मधनं स्मॉल d⁴ मायनस करायचं आहे. बस दॅट्स इट, इतना ही निकालना है. समजतंय का, ओके. समजायला पाहिजे, एवढं काय अवघड आहे नाहीये. तर नसेल समजत तर विचारा, क्वेश्चन करा. चला पुढे काय सांगितलंय, अ हॉलो सर्क्युलर सेक्शन विथ 200 mm एक्सटर्नल डायमीटर. बरं, 200 mm दिली आपल्याला एक्सटर्नल डायमीटर, म्हणजे कोणती मोठी डायमीटर. 100 mm दिली इंटरनल डायमीटर. अरे वा, दोन्ही पण दिल्यास, थिकनेसचा काही इश्यू नाही. ते कॅल्क्युलेट द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द सेक्शन अबाउट एनी ऑफ इट्स टँजंट. आता इथे काय आहे, टँजंट सांगितलं आहे.
म्हणजे काय करायचं आहे बघा, दोन आपल्याला काय करायचं आधी आधी तर आपल्याला काय करायचं आहे, दोन मस्त एक सर्कल ड्रॉ करायचे. एकाची डायमीटर आहे 100, दुसऱ्याची आहे 200. वा वा वा, मस्त ड्रॉ केलं. ही काय झाली माझी एक्सटर्नल डायमीटर झाली. एवढी मोठीची काय गरज आहे, याला टाकतो उडून. अरे क्या हो रहा है. ही आहे एक्सटर्नल डायमीटर आणि ही आहे इंटरनल डायमीटर. तर ही झाली स्मॉल डी, ही झाली कॅपिटल डी. ही डायग्राम काढायची गरज नव्हती आपल्याला. ठीक आहे, नाही लागेल लागेल, टँजंट पाहिजे ना. तर टँजंट मी घेतो इथे, कुठेही घेऊ शकता तुम्ही, कुठेही घेऊ शकतात. इकडे घ्या, इकडे घ्या, इकडे घ्या, कुठे घ्या. तर हा ए बी लिहितो मी टँजंट. तर गिवन मध्ये काय येईल, गिवन मध्ये येणार कॅपिटल डी 200, स्मॉल डी 100, एरिया, एरिया लागेल ना आपल्याला π/4 डी चा स्क्वेअर मायनस स्मॉल डी चा स्क्वेअर. तर मग एरिया इज इक्वल टू π/4 200 चा स्क्वेअर मायनस 100 चा स्क्वेअर. तर किती येणार आहे एरिया, पाय इंटू ब्रॅकेट 200 स्क्वेअर मायनस 100 स्क्वेअर डिवाइड बाय 4 23561. बराच मोठा येतो एरिया. 2356 ते आहे एरिया आहे. एरिया आलेला आहे 2356 1.94 mm चा पावर 2. चलो बढ़िया, एरिया तो मिल गया हमें. नेक्स्ट स्टेप काय करायची आहे, तर अबाउट टँजंट सांगितलेलं आहे. तर लक्षात ठेवा आपला फॉर्म्युला काय आहे, आय ए बी इज इक्वल टू मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट टँजंट आय जी प्लस ए एच स्क्वेअर. तिथे एच काय आहे, तर एच म्हणजे असतो नेहमी सर्क्युलर सेक्शन साठी नेहमी कॅपिटल डी डिवाइड बाय 2. कॅपिटल डी डिवाइड बाय 2. कसा, हा डिस्टन्स फाइंड करायचा ना आपल्याला. कोणता डिस्टन्स, हा डिस्टन्स. कौन सा डिस्टन्स, ये वाला डिस्टन्स. हा काय आहे, हा आहे एच. समजे क्या, तर हा जो टोटल हाईट आहे, टोटल हाईट म्हणजे कोणती, ही जी साईज आहे म्हणजे डायमीटरचा आहे ना. तर कॅपिटल डी बाय 2 असणार. तर मग किती येणार, 200 डिवाइड बाय 2 येणार. म्हणजेच किती येणार, म्हणजेच ऍक्च्युअली येणार 100 mm. आयजी काय असणार, आयजी काय असणार, सर्क्युलर सेक्शन साठी आय एक्स एक्स आय वाय वाय दोन्ही पण सेमच असणार. तर डायरेक्टली लिहू शकतो आपण π/64 इंटू डी पॉवर 4 इंटू एरिया. ओ माय गुडनेस, म्हणजे दोन आहेत ना. तर मग इथे काय करावं लागेल आपल्याला, बरोबर लक्षात आलं, असं करावं लागेल. हॉलो आहे प्लस एरिया इंटू एच चा स्क्वेअर. आता इथे व्हॅल्यू टाकूया, π/64 इंटू कॅपिटल डी आहे 200 चा पॉवर 4 मायनस 100 चा पॉवर 4 प्लस एरिया आहे 2356 1.94 इंटू एच आहे 100 चा स्क्वेअर. चला चला चला, तर आन्सर काढायचा आहे, डायरेक्ट टाकू कॅल्क्युलेटर मध्ये. चला वन स्टॉप मध्ये डायरेक्ट कॅल्क्युलेटर टाकून देतो. इंटू 100 चा स्क्वेअर आधी हे, नंतर प्लस पाय इंटू ब्रॅकेट 200 पॉवर 4 मायनस 100 पॉवर 4 ब्रॅकेट कम्प्लीट डिवाइड बाय 4 64. तर माझा आन्सर आलेला आहे 314.15. बरोबर आहे का, काय माहिती आता बरोबर आहे की नाही.
314.15 काहीतरी चुकलंय. ठीक आहे, सेपरेट करूयात, पुन्हा बघूयात. पाय इंटू ब्रॅकेट 200चा पॉवर 4 बर मायनस 100चा पॉवर 4 ओके डिवाइड बाय 64. त्याचं किती आन्सर आलंय? याचा आन्सर आला आहे ईएनची प्रेस करतोय 73.6310 इंटू 10⁻6 प्लस 23561.94 इंटू 100 स्क्वेअर. 235.6194 इंटू 10⁻6. यामध्ये जर ऍड केलं 73.6310 इंटू 10⁻6 जर ऍड केलं तर आन्सर येत आहे 309. बरोबर आहे का? येस, आता बरोबर आलं. काहीतरी चुकलं होतं वाटतं मगाशी. तर याचा अर्थ काय आहे, जर आपण स्टेप बाय स्टेप गेलो तर पहिला आन्सर सेपरेटली काढा, दुसरा आन्सर सेपरेटली काढा, होऊन जाईल. माझा कॅल्सी जरा जुना आहे त्यामुळं कधी कधी पूर्ण मला टाईप करता येत नाही. तर तुमचा कॅल्सी नवीन असणार तुम्ही ऍट अ टाइम सर्व टाईप केलं तरी सुद्धा तुमचा आन्सर बरोबर येऊ शकता. मग अशी यायला पाहिजे बरोबर. ठीक आहे, चला काय अडचण नाही. ओके, तशा प्रकारे आपल्याला आन्सर काढायचं होतं. काय केलं बघा, ही डायग्राम तशी काढायची गरज होती त्यामुळे काढली आपण, कारण की टँजंट आपल्याला माहित नव्हतं पुढे काय. तुम्ही इथे पण घेऊ शकता टँजंट, म्हणजे इथे म्हणजे या एक्सटर्नल पॉइंटवर असा. तर डायमीटरवरून एरिया काढला, नंतर एच काढला, कॅपिटल D/2 असतो. आय जी सर्क्युलर सेक्शनसाठी π/64 D⁴ असतो. एक्स असू द्या, वाय असू द्या, कुठे असू द्या. आणि व्हॅल्यू पुट केलं, सिम्प्लिफाय केलं, फायनल आन्सर काढला. चला तर पुढे काय, स्टेट द व्हॅल्यू ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ट्रायंगल अबाउट इट्स बेस. ओ माय गॉड, बेस जर म्हटलं आहे तर आपल्याला फक्त फॉर्म्युला लिहायचा आहे. सो आय बेस इज इक्वल टू, तुम्हाला मी 3 फॉर्म्युले सांगितले होते ट्रायंगलचे. एक असतो एपेक्स, हा असतो एपेक्स, नंतर हा असतो बेस आणि हा असतो सेंट्रॉइडल. बरोबर का? तर आय ए, आय बी आणि आय सी असे फॉर्म्युले सांगितले होते का? BH³ डिवाइड बाय 4, BH³ डिवाइड बाय 4×12 आणि BH³ डिवाइड बाय 12×36. असं तुम्हाला मी लक्षात ठेवायला सांगितलं. आय बेस, बेस बोले तो 12, बेस बोले तो 12, BH³ डिवाइड बाय 12. पुढे विचारलं आहे अबाउट इट्स डायमीटर. डायमीटर तर काय सिंपल आहे ना, आय एक्स एक्स इज इक्वल टू आय वाय वाय इज इक्वल टू π/64 इंटू D⁴. जर हॉलो विचारलं तर -D⁴ हा झाला हॉलोचा. तर आपल्याला काय तसं काही विचारलेलं नाहीये, म्हणून फक्त काय करायचंय, एकच डायमीटर लिहायचं आहे. समजे सिंपल. यामध्ये फक्त फॉर्म्युला लिहायचा होता, तो आपण लिहिलेला आहे. हा 2 किंवा 4 मार्कला क्वेश्चन लिहू शकतो, 2 फॉर्म्युले लिहिण्यासाठी छोटा क्वेश्चन आहे. नेक्स्ट हे बघा, हा जो सब्जेक्ट आहे स्ट्रेंथ ऑफ मटेरियल, यामध्ये तुम्हाला भरपूर सारे प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. तुम्ही जर सुरुवातीपासून अभ्यास केला तर तुम्ही यामध्ये बहुत आसानी से, म्हणजे भरपूर इझी वेने तुम्ही पास होऊ शकता. बट तुम्ही जर आजचा अभ्यास रेग्युलर केला नाही तर लास्ट मोमेंटला तुम्हाला काहीही समजणार नाही. म्हणजे तुम्ही अभ्यास भरपूर करणार बट एक्झाम मध्ये जाऊन काही ना काही चुका करणारच आहे. त्यामुळे सुरुवातीपासून अभ्यास करा. मेकॅनिकल ब्रांच किंवा सिव्हिल ब्रांचचा सगळ्यात बेसिक सब्जेक्ट हा आला तरच बाकीचे पुढचे तुम्हाला सोपे जायला लागतील. त्यामुळे अभ्यास करा जर करत नसाल तर. फाइंड मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल. इक्विलॅटरल ट्रायंगल, इक्विलॅटरल बोले तो, इक्विलॅटरल म्हणजे सर्व बाजू सेम. इक्विलॅटरल, इक्विलॅटरल म्हणजे ऑल साइड इक्वल किंवा सेम, त्याला बोलतात इक्विलॅटरल ट्रायंगल. आयसोस्केल ट्रायंगल एक असतो. आयसोस्केल ट्रायंगल म्हणजे काय, ज्याच्या 2 बाजू सेम असते. ठीक आहे, तर इक्विलॅटरल ट्रायंगल मला ड्रॉ करायचा आहे. कसा करू मी इक्विलॅटरल ट्रायंगल ड्रॉ? ओ माय, ये क्या हो रहा है, ऐसा नको.
ठीक आहे, हा झाला माझा इक्विलॅटरल. झालाय का वाटतं की इक्विलॅटरल? मला तर काही वाटत नाही. ड्रॉस करतो मग. हा 4. कसा करायचं इक्विलॅटरल ट्रायंगल ड्रॉ? ही जी साईड आहे हे डिस्टन्स घ्यायचं आणि इकडे मार्क करायचं. हे इकडे घ्यायचं कंपास. हो हो, आणि इकडे मार्क करायचा. आता हा झाला माझा इक्विलॅटरल ट्रायंगल. एक्झॅक्टली तिन्ही साईड कशा असणार? सेम असणार. काउंट करून बघा, बघा सेमच येणार. एवढं काही तुम्हाला कंपास वगैरे करायची गरज नाही, फक्त मी तुम्हाला समजून सांगण्यासाठी करत आहे. ठीक आहे, तर जास्त मनावर घेऊ नका. ठीक आहे, चला इथं समजलं मला. पुढे काय करायचंय? अबाउट इक्विलॅटरल ट्रायंगल ऑफ साइड टू अबाउट बेस विचारलाय. बेस, बी फॉर 12. सो आय बेस इज इक्वल टू, काय फॉर्म्युला आहे? आय बेस इज इक्वल टू, आय बेस म्हणजे सेकंड, सेकंड म्हणजे काय? बीएच क्यूब डिवाइड बाय 12. पहिला 4 असतो अपेक्स, नंतर बेस 12 असतो आणि सेंट्रोइडल 36 असतो डिवाइड. त्याच्यामध्ये आपल्याला एच फाइंड करावं लागेल. हा बेस किती आहे? 2 मीटर आहे, म्हणजे 2000 mm होईल. जर एम मध्ये करायचं असेल मला, तर ही जी हाईट आहे, आता मला ही हाईट ड्रॉ करायची आहे किंवा हाईट फाइंड करायची आहे. तर कशी करणार मी हाईट फाइंड? बघा आता इथे थोडीशी आपल्याला ना ट्रिग्नोमेट्री यूज करावी लागणार आहे. काय यूज करावं लागणार आहे? ट्रिगोनोमेट्री. तर ही आहे माझी एच. तर इक्विलॅटरल जर ट्रायंगल असेल तर तिन्ही साइड सेम असतात. याचाच अर्थ असा पण आहे की याचे जो अँगल आहेत हे बिचारे तिन्ही ते पण सेम असतात. 60 60 60. हा पण किती असणार आहे? 60 असणार आहे. ते होतील तिघांच्या कोनांची बेरीज म्हणजे 180 डिग्री. ठीक आहे, तर आता मला एच फाइंड करायचा आहे. हा माझा 2, नाव देऊ का? नाव देऊ. ठीक आहे, नाव देऊन टाकतो. हा माझा ए, हा माझा बी, हा माझा सी, आणि इथे मी घेतो डी. तुम्हाला सी डी फाइंड करायचं, एच फाइंड करायचं. तर इन ट्रायंगल ए सी आणि डी, कॅपिटल एल बघितलं ना? ठीक आहे, चला जाऊ द्या. ए सी डी ह्या जर ट्रायंगल मध्ये मला ही साइड अपोजिट साइड फाइंड करायची. ऍडजस्टंट साइड किती असणार आहे? एबी जर 2000 आहे तर एडी किती असणार? 1000 असणार, अर्धी असणार. सो एडी ची व्हॅल्यू किती आहे? 1000. कशी आली? ही जी टोटल लेंथ आहे बेस, तो किती आहे? 2 मीटर आहे. 2 मीटर म्हणजे किती? 2000 mm. त्यातला अर्धा करा म्हणजे 1000 mm. तर मग इथे काय करायचं आपल्याला? इथे काय करायचं आहे? tan 60 वापरायचा आहे. tan 60. सो tan 60 म्हणजे हा tan 60 इज इक्वल टू अपोजिट साइड डिवाइड बाय काय असतो? tan म्हणजे काय असतो? अपोजिट साइड डिवाइड बाय ऍडजस्टंट साइड. आता हे तुम्हाला माहिती पाहिजे. नसेल माहिती तर ट्रिग्नोमेट्रीचा आपल्या ऍपवर फ्री मध्ये व्हिडिओ आहे, बेसिक लेक्चर्स आहेत. जर तुम्ही डायरेक्ट सेकंड इयर डिप्लोमा मध्ये असताल तर आधी मॅथमॅटिक्सचे जे फाउंडेशन कोर्स आहे तो फ्री ऑफ कॉस्ट आहे. ऍप डाउनलोड करा, त्यामध्ये 4 लेक्चर आहेत, त्यामध्ये सर्व बेसिक शिकवलेले आहेत, एकदा पहा. सो tan 60 इज इक्वल टू अपोजिट साइड आहे एच आणि ऍडजस्टंट साइड आहे 1000. तर 1000 इकडे येईल तर मल्टिप्लाय होईल. 1000 इंटू tan 60 इज इक्वल टू एच. तर एच ची व्हॅल्यू किती येणार? मग एच ची व्हॅल्यू येणार, एच इज इक्वल टू किती येणार सांगा? एच ची व्हॅल्यू 1000 इंटू tan 60, 1732.05 mm. तर मग त्यामध्ये व्हॅल्यू पुट करायचं फक्त, बाकी काय सिंपल आहे. तर बी ची व्हॅल्यू किती आहे? बी ची व्हॅल्यू सांगा. बी ची व्हॅल्यू आहे आपल्याकडे 2000.
2000, एच किती आहे 1732.05, त्याचा पॉवर 3 डिवाइड बाय 12, तर आय बेस किती येणार. थोडंसं डायरेक्ट एक्झाम्पल नव्हतं आहे, थोडंसं आपल्याला कन्स्ट्रक्शन यामध्ये करायचं होतं, ट्रिग्नोमेट्री यूज करायची होती. तर याला जर आपण केला कॅल्सीमध्ये पुट केलं तर आपला आन्सर यायला पाहिजे 8.66 इंटू 10⁻11, बरोबर आहे का. 8.66 इंटू 10⁻11 mm पॉवर 4 मध्ये आहे. 8.6602 इंटू 10⁻11 mm पॉवर 4 मध्ये. त्याला जर मीटर मध्ये करायचं म्हटलं तर मग 10⁻12 ने डिवाइड करावं लागेल, तर मग 0.88. पण ठीक आहे, असंच लिहिलं तरी पण चालेल, mm मध्येच आपण जनरली करत असतो. समजा tan 60 यूज करायचं, अपोजिट डिवाइड बाय ऍडजस्टंट, अपोजिट साइड आहे एच, ऍडजस्टंट साइड आहे ईडी, ईडी म्हणजे 2000चा हा 1000, आणि तिथून मग बाकी एच ची व्हॅल्यू भेटत आहे आपल्याला. समजे? यस सर, समजे. समझना तो चाहिए, तो फिर क्या फायदा. नेक्स्ट काय आहे बघा. नेक्स्ट क्वेश्चन आहे, काय क्वेश्चन आहे. कशाचा क्वेश्चन आहे चेक करा. क्वेश्चन आहे आपला ट्रायंगलचा. फाइंड द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ राईट अँगल ट्रायंगल. ओके, राईट अँगल ट्रायंगल म्हणजे कसा, 90 डिग्री वाला ट्रायंगल, 90 डिग्री वाला ट्रायंगल, राईट अँगल ट्रायंगल. ठीक आहे, 90 डिग्री वाला ट्रायंगल मी ड्रॉ केलेला आहे. त्याला म्हणतात, हा इथे 90 डिग्री. ठीक आहे, 100 mm हाय, सो हाईट दिली आहे 100 mm. ओके, बेस दिला आहे 140 mm, हे बी ठीक आहे. त्याला नाव देऊन टाकूयात ए, बी आणि सी. बस एवढंच दिलंय. तर आपल्याला काय विचारलेलं आहे, आपल्याला विचारलेलं आहे 3 गोष्टी. काय काय विचारलंय आपल्याला. पहिलं विचारलंय मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट बेस. तर इथे आपल्याला बी ची व्हॅल्यू आहे, आपल्याकडे बेस आहे 140 आणि हाईट आहे 100. तर याला मी जसं आपल्याला क्वेश्चन मध्ये सांगितलंय त्या सेक्टर्स मध्ये लिहितो, म्हणजे तुम्हाला कन्फ्युजन नको. पहिले दिली हाय म्हणजे हाईट आणि बेस म्हणजे बी. ओके, तर आपल्याकडं 3 फॉर्म्युले आहेत बघा. एक आहे एपेक्सचा डिवाइड बाय 4, दुसरा आहे बेसचा डिवाइड बाय 12, तिसरा आहे सेंट्रॉइडचा डिवाइड बाय 36. तर 1 बाय 1 लावायचे फक्त, बाकी काय सिंपल तर आहे. तर पहिला कोणता आहे, सिक्वेन्स वाईज जर गेलं तर एपेक्स, नंतर बेस आणि नंतर सेंट्रॉइड असं आहे. तर आपण फॉर्म्युला जसा पाठ केलाय त्यानुसार आधी आपण एपेक्सचा सॉल्व्ह करूयात. एपेक्सचा जे सॉल्व्ह करूयात. ओके, तर मग काय आहे बघा, एपेक्सचा काढूयात आधी. का एपेक्सचा बोलतोय मी, कारण की आपल्याला फॉर्म्युला आपण पाठ केलेला आहे ना एपेक्सचा. कसा, ए फॉर एपेक्स, एपेक्सचा काय फॉर्म्युला आहे, आय एपेक्स इज इक्वल टू बी एच क्यूब डिवाइड बाय 4. छोट्या नंबरने सुरुवात करायची. तर मग काय येणार इथे, इथे येणार बी किती आहे आपला, बी आहे 140 इंटू एच आहे 100 डिवाइड बाय 4. त्याचं किती आन्सर यायला पाहिजे, 140 डिवाइड बाय 140 इंटू 100 चा क्यूब डिवाइड बाय 4. अरे बापरे, खूपच मोठे येते. 35 इंटू 10⁻6. आता डायरेक्ट असं कॅल्सीमध्ये येत नाही, 350000 जेवढे पण 10⁻, तेवढे झिरो येतात. ENG प्रेस करायचं, मग छोटा आन्सर होता. बट हा 10 जो असतो ना, हा 10 हा एकदम कोपऱ्यात असतो छोट्या अक्षरात, तो लक्ष द्यायचा, तोच विसरायचे, तर मग मार्क भेटणार नाही. चला, आपण थर्ड नंबरचा एपेक्सचा सॉल्व्ह केलं. नंतर आता मला ए फॉर एपेक्स, नंतर बी फॉर बेस. तर बेसवाला पाहिजे मला, बेसवाला. तर हा पाहिजे मला, हा बेसवाला. तर बेसचा काय फॉर्म्युला आहे, काय फॉर्म्युला बघितला होता आपण, आय बेस 4 नंतर 4 त्रिक 12, आय बेस
म्हणजे काय, BH³ डिवाइड बाय 3 चौक 12, बी फॉर बेस, बी फॉर 12. चलो त्याचा फॉर्म्युला काय आहे, 140 इंटू 100चा क्यूब डिवाइड बाय 12. म्हणजे काय आहे, हे जे आन्सर आले ना वापस 3 डिवाइड करायचं फक्त, तर पुन्हा कॅल्सी लिहू टाका. 11.66 बरोबर आहे का, 11.66 वेअर इट इज बरोबर आहे ना. 11.66 इंटू 10⁶ mm⁴. चलो एक नंबर का भी हो गया. अब किधर को जाने का, अब जाने का सेकंड नंबर पे. सेकंड नंबर पे, अरे बाप रे तो गड़बड़ हो रही है यहाँ पे, इधर इसको किस करता है इधर. चलो बढ़िया, ये हो गया अपना आय बेस. आता आपल्याला काढायचं सीजी बोले तर सेंट्रॉइड म्हणजे आता 3 नंबरचा, सी फॉर सेंट्रॉइड, सी फॉर सीजी. तर त्याचा फॉर्म्युला आहे आता 12×36. किती, 12×36 म्हणजे ऐसा आएगा क्या, ऐसा सेंट्रॉइड छोटस लिहिलंय मी, 36 म्हणजेच 140 इंटू 100चा क्यूब डिवाइड बाय 36. तर याचा आन्सर येत आहे 3.88 इंटू 10⁶ mm⁴. अशा प्रकारे आपण तिन्ही पण आन्सर काढलेले आहेत. सिक्वेन्स कशीही येऊ द्या, आपल्याला जसे फॉर्म्युले पाठ केलेले आहेत किंवा लक्षात ठेवलेले आहेत त्यानुसार करायचं आहे. अपेक्सला डिवाइड बाय 4, नंतर बेसला डिवाइड बाय 12 आणि सेंट्रॉइडला डिवाइड बाय 36. अशा प्रकारे एबीसी लक्षात ठेवायचं आहे. तर अशा प्रकारचे काही क्वेश्चन होते. आता हे झाले मोमेंट ऑफ इनर्शियाचे सर्व क्वेश्चन. आता आपण पुढच्या लेक्चरला बघणार आहोत आय सेक्शन, टी सेक्शन याचे जे एक्झामला ते पण क्वेश्चन इम्पॉर्टंट असणार आहे. भेटूया नेक्स्ट लेक्चरला.